का तिला पिडत असतोस रे सारखा? बाहेर गेली ती. अरे वा, सकाळी सकाळी बाहेर? हो का? नाही म्हटलं कुठे. काय हवंय का तुला? हा, हवाय मला. म्हणजे काय, मला गरमागरम कॉफी हवी. नाही मिळणार. अरे मजा करते. बरं ठीक आहे, दादा उठला का? हो उठलेत, वॉक सुद्धा घेऊन झालाय आमचा. मी भेटून होतो त्याला. ए कॉफी कर पण मला. हो आणते. शिवले नीट आहे का? मला प्रॉपर बंगला हवाय, सेपरेट. हो, आयसोलेटेड असेल तर एकदम चांगला. हो, मी स्वतः शिफ्ट होईन ना. हो, ओके ओके ओके. काय दादा, कोणाशी बोलत होता? अरे माझा मित्र एक शिवले नावाचा, नाशिकचा बिल्डर आहे. अर्धा नाशिक डेव्हलप करतो तो. मला कळतंय तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. कळतं, मग खूप चांगलं आहे. नाही म्हणत त्या दिशेने पाऊल उचलला, मला तू मदत करशील तर बरं होईल. आपण का घाबरून पडायचं? काय म्हणालस? घाबरून? कोणाला घाबरून? हे बघ शिवराज, हा पृथ्वीराज सरनाईक आजपर्यंत कधीच कोणाला घाबरला नाही आणि घाबरणार सुद्धा नाही. कसं आहे, प्रश्न जर एकट्यात असता ना माझा, तर ते सत्यजित मुधोळकरला दाखवून दिलं असतं की पृथ्वीराज सरनाईक काय चीज आहे. पण प्रश्न जेव्हा आपल्या पिल्लांचा येतो ना, तेव्हा पावलं जपून टाकावी लागतात. अरे मांजर सुद्धा आपल्या पिल्लांचं रक्षण करण्याकरता 7 वेळा घर बदलते. मी तर माझ्या पिल्लांसाठी 1,00,000 वेळा घर बदलायला तयार आहे. पण दादा, हे असं किती दिवस चालणार? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. काय बोलतेस दादा? आणि हे बघ, मला असं वाटतं की सत्यजित रावांना अजून आपल्याबद्दल काहीच कळलेलं नाही, की आपण कुठे आहोत वगैरे. आणि त्यांना जी मुलगी भेटली ती शुभ्रा आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं दिसत नाही. कारण तसं जर असतं ना दादा, तर तेव्हा ना ते आपल्या दारापाशी नक्कीच येऊन उभे राहिले असते. काय शिवराज, तू ते हरामखोर मुधोळकरला अजून नीट ओळखत नाहीयेस. त्याचं फार विचित्र डोकं आहे. मला नाही वाटत तो सरळ आपल्या दाराशी येऊन कधी उभा राहील. त्याला जर कळलं असेल ना की आपण इथे आहोत, तर एव्हा ना त्याच्या डोक्यामध्ये विचित्र प्लॅन सुरू झाले असतील शुभ्राला मिळवण्याचे. खरं तर मला वाटतं की ऑलरेडी मला उशीरच झाला निर्णय घ्यायला. तेव्हा ना तो आपल्या जवळपास येऊन पोहोचला सुद्धा असेल. कळलं? कॉफी. थँक्यू म्हणा. बाबा तुम्हाला कॉफी आणू? नाही नको. शुभ्रा बेपत्ता असताना कोणाकडे होती? मी सांगितलं तुम्हाला, पुण्याची एक फॅमिली आहे. नाव काय त्यांचं? ऍक्च्युली शुभ्राला पण त्यांचं नाव नीटचं आठवत नाही. मुधोळकर. मला नाही वाटत तो सरळ आपल्या दाराशी येऊन कधी उभा राहील. त्याला जर कळलं असेल ना की आपण इथे आहोत, तर एव्हा ना त्याच्या डोक्यामध्ये विचित्र प्लॅन सुरू झाले असतील शुभ्राला मिळवण्याचे. खरं तर मला वाटतं की ऑलरेडी मला उशीरच झाला निर्णय घ्यायला. तेव्हा ना तो आपल्या जवळपास येऊन पोहोचला सुद्धा असेल. हॅलो, मी मंजिरी सरनाईक बोलते. काल मी एक पेशंट घेऊन आले होते, सत्यजित मुधोळकर. त्यांची चौकशी करायची होती म्हणून फोन केला होता. ओ
अच्छा, म्हणजे कालच मिळाला का त्यांना डिस्चार्ज? ओके, थँक्यू. आजोबा सॉरी. नाही बेटा, असं नाही बोलायचं. माझं चुकलं, मी खूप ओरडलो ना तुला. तुला वाटलं असेल ना की तुझे आजोबा खूप वाईट आहेत, तुला ओरडतात, तुझ्या आईला ओरडतात, तुला तुझ्या बाबांना भेटू देत नाहीत. खूप वाईट आहेत ना आजोबा? नाही आजोबा, तुम्ही वाईट नाही आहात. मी चुकीचे वागले म्हणून तुम्ही ओरडलात. नाही बेटा, तू चुकीचं नाही वागलीस. बरोबर आहे तुझं. अगं प्रत्येक मुलीला आपल्या बाबांची ओढ असतेच ना. जीव की प्राण असतो बाबा तिचा. हिरो असतो, हिरो. म्हणून तर बघ ना, मी तुझ्या आईला किती रागावलो, किती तिच्यावर चिडलो, किती ओरडलो, तरी सुद्धा ती माझ्याकडे परत येते ना बाबा म्हणून. तुझी आई गुड गर्ल आहे, एकदम गुड गर्ल. तर बाबा गुड बॉय नाहीये, बॅड बॉय. बॅड बॉयने माझ्या गुड गर्लला खूप त्रास दिलाय, खूप रडवलंय तिला. आणि म्हणूनच मी तुला आणि तुझ्या आईला त्यांच्यापासून खूप लांब घेऊन आलो इथं. म्हणून मी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत. आजोबा तुम्ही का रडताय? कसं शुभ्रा, मला आवडलं असतं. तुझा बाबा जर तुझा हिरो असता ना तर मला खरंच खूप आवडलं असतं. पण तुझा बाबा विलन आहे, विलन. त्याने खूप त्रास दिलाय माझ्या मनूला. हिरो असतो ना तो कधी कोणाला त्रास देत नाही, कोणाला कधी रडवत नाही. सॉरी आजोबा, मी परत बाबांकडे नाही जाणार. नाही बेटा, असं नाही, असं नाही. मी आता यापुढे तुला कधीच नाही ओरडणार. तुझ्या आईला सुद्धा ओरडणार नाही. तुम्हाला जसं हवं असेल ना तसं तुम्ही वागा. तुम्हाला जायचंय ना सत्यजित मुधोळकरकडे, मग जा. मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. तू जा, तुझ्या बाबाकडे जा. मी नाही एकटा राहीन. नाही आजोबा. पण दादा, तुम्हाला खात्री आहे की त्या मंजिरी वहिनीच होत्या? 100%. मला त्या क्लिनिक मध्ये ऍडमिट करून स्वतःची ओळखही न सांगता ती तिथून निघून गेली. पण एका चिटोऱ्यावर तिनं गौरांगचा नंबर दिला होता. मी तिचं अक्षर ओळखलं. त्या बिल्डिंगच्या वॉचमननं तिच्या गाडीचा गेट पास बनवला होता. त्याच्यावरून मला तिच्या गाडीचा नंबर मिळाला.
आणि मग नंबरवरनं मी तिची सगळी माहिती शोधून काढली. मग तू तिला भेटलास की काय? ती मंजिरीच आहे हे कळल्यानंतर मनात आलं होतं तडक जाऊन भेटावं. पण काय? तू विसरतोयस विहंग, मला कायद्यानं बंदी आहे माझ्या मुलीला भेटायला. कोर्टाचा निर्णय आहे तसा. आणि तरीही जर मी तिथे गेलो असतो तर माझी रवानगी थेट जेलमध्ये होईल याची सोय मिस्टर सरनाईकांनी नक्कीच केली असती. आतापर्यंत माझ्या आताताईपणाची खूप मोठी किंमत चुकवली मी. इथून पुढे नाही. पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मंजिरीचा आणि शुभ्राचा संपूर्ण ठाव ठिकाणं मला माहिती आहे आणि त्यांना हे माहित नाहीये की मला हे माहिती आहे. इथून पुढे मला जे काही करायचे ते खूप अलर्ट राहून आणि खूप सेफली करावं लागेल. त्यांना तरी कल्पनाही नाही की मी तिच्या सोसायटीत जाऊन तिचं घर बघून आलोय. दादा, पण मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? तू सांग, काय ठरवू? सत्यजित, मला असं वाटतं की तू पुन्हा त्यांच्याकडे जायला नकोस. नाही गेलो ना विहंग. 7 वर्षांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर आज मला कळलं की माझी मुलगी आणि माझी बायको कुठे आहेत, तरीही मी नाही गेलो त्यांच्याकडे, त्यांना नाही भेटलो जाऊन. पण हे बघ, तू मेंटली सुद्धा त्यांच्यापासून अलिप्तच राहावं असं मला वाटतंय. तुझं खूप त्रासातून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालंय. यू शुड मूव्ह अहेड. व्हॉट डू यू मीन मूव्ह अहेड? बोलणं खूप सोपं आहे विहंग. ती माझी मुलगी आहे, मंजिरी माझी बायको आहे. सत्यजित, तुमचा डिवोर्स झालाय. तरीही शुभ्रा आजही शुभ्रा सत्यजित मुधोळकर आहे आणि मंजिरी सुद्धा अजून मंजिरी सरनाईकच आहे. म्हणजे मंजिरीनं अजून नाही, गेले 7 वर्षात मंजिरीनं सुद्धा लग्न केलेलं नाही. नाही, पण तरी तू आता या गोष्टींपासून लांबच राहावं असं मला वाटतंय. अरे, अशीच काहीशी परिस्थिती माझीही होती, पण मी थांबलो नाही. आय एम व्हेरी सॉरी टू से दिस विहंग, पण ज्या व्यक्तीसाठी तू थांबला होतास ती व्यक्ती या जगातच नव्हती. सो यू कुड मूव्ह अहेड. पण इथे तसं नाहीये. मंजिरी आहे, शुभ्रा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते अजूनही इथे. आता कसं होणार कोणास ठाऊक. सत्यजितचा आतताईपणा कमी झालाय, त्याचं प्रेम वाढलंय. तो त्यांना भेटल्याशिवाय नाही राहणार. पण म्हणजे ती मुलगी शुभ्रा होती, आपली शुभ्रा. इमॅजिन, दादा जर मंजिरी वहिनींना आणि शुभ्राला घरी घेऊन आले ना, तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नसेल दुसरी. या घरात पुन्हा एकदा सुख नांदेल. पण काय? आतापर्यंत माझ्या आताताईपणाची खूप मोठी किंमत चुकवलेली. इथून पुढे नाही. पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मंजिरीचा आणि शुभ्राचा संपूर्ण ठाव ठिकाणं मला माहिती आणि त्यांना हे माहित नाहीये की मला हे माहिती. इथून पुढे मला जे काही करायचे ते खूप अलर्ट राहून आणि खूप सेफली करावं.
जशी मम्मा सोडून गेली तसे बाबा सोडून नाही जाणार ना? आत्या काय झालं? काय बोलावं हेच कळेनासं झालंय बघ. एक्झॅक्टली काय झालंय सांगाल का मला? सत्य काय बोलला हे ऐकलं नव्ह तू? हो. मग आता तू काय करेल ग? काय करेल म्हणजे? गेली 7 वर्ष ते मंजिरी वहिनी आणि शुभ्रापासून लांब राहिलेत आणि त्याच्यामुळे त्यांची होणारी तडफड आपण सगळ्यांनी खूप जवळनं पाहिली आत्या. तेव्हा त्यांना त्या दोघी जणी कुठे हेच माहिती नव्हतं, पण आता हे कळल्यावरही त्यांनी शांत बसावं अशी अपेक्षा कशी काय करता तुम्ही? ते जाऊन त्यांना भेटणार आहे तर नक्की. आणि समजा मंजिरीची समजूत काढून सत्य तिला आणि शुभ्राला घरी घेऊन आला तर काय? मी मगाशी म्हणलं ना, याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्टच कुठली नसेल. हो आत्या, ह्याच गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी देवाला साकडं घातलं होतं नाही का? हो, पण अनघा, अगं एकीकडे आपणच तिला भरीस घातलं नव की तू सत्याशी लगीन कर म्हणून. बिचारी सत्य नकारच होता, पण आपण बोलून बोलून तिला तयार केली. आणि आता समजा मंजिरी घरी आली तर तिचं कसं होणार? आता एक सांगू, मला नाही काळजी वाटत या गोष्टीची. कारण सत्यजित दादा आणि अनघाचं रिलेशन आपल्या सगळ्यांना वाटतं त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे. ते खूप जवळून ओळखतात एकमेकांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत ते. अनघा खूप चांगलं समजून घेऊ शकते दादांना. अगं म्हणून मला वाटत होतं की अनघा आणि सत्याचं लगीन व्हावं. म्हणजे अनघाची आपण समजूत काढू शकतो ग. पण मंजिरी इथं घरी आली की समजा तिने बघितलं की आर्या सत्याला बाबा म्हणतीय, मग मंजिरीला कोण समजवणार? आणि आर्या, तिला काय सांगायचं आपण? खरं सांगू का आत्या, ह्याच एका कारणामुळे मला असं वाटतंय की मंजिरी वहिनींनी लवकरात लवकर घरी परत यायला हवं. कारण ह्याच कारणामुळे सर. काय बोलायलीस तू? मला काय बी समजेना. नाही, काही नाही, येते मी. अगं शुभ्रा, काय हे एवढा पसारा घालून ठेवलास तू घरात? काय हवं होतं तुला? हा बापरे, तुला किती वेळा सांगितलंय मी शुभ्रा, तुला काही हवं असेल तर वेळच्या वेळी जागेवर ठेवत जा, म्हणजे वस्तू पटकन मिळतात. आणि आता बसू नकोस, जा खाली खेळायला जा. ती प्रिया बोलवत होती मगाशी तुला. शुभ्रा, उठ बाळा.
आई फाडून टाकतो फोटो. काय? हो, मला नकोय बाबा. मी सारखी बाबा करते म्हणून तुला त्रास होतो आणि आजोबांना पण. मी तुला नाही त्रास देणार कारण मी गुडगल होणार आहे ना. मला माहितीये तुला बाबांनी खूप त्रास दिला. मला नकोय बाबा. मी त्यांना कधीच भेटणार नाही. कधीच भेटणार नाही.